लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे। तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलंय। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, CRPF, नांदेड मनपा आणि स्थानिक शोध आणि बचाव पथकाच्या माध्यमातून शोध आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। पूर परिस्थिती नियंत्रणात आहे। प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणांसोबत संपर्क आणि समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे। या परिस्थितीत नागरिकांनी अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले। नांदेड येथील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालियनला बोलावले आहे। तात्पुरते स्थलांतरित नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत असून कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळांपैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली। सर्वाधिक पावसाची नोंद कंधार मंडळ आणि माळाकोळी मंडळ लोहा मध्ये प्रत्येकी 284.50 मिलीमीटर नोंदवली आहे। जिल्ह्यातील गोदावरी, मणार, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर, पोचमपाड या धरणातील बॅक वॉटर आणि विसर्गामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि मुखेड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। आतापर्यंत एकूण 5000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। SDRF, CRPF, स्थानिक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्तीग्रस्त लोकांना हलवण्यात आलं। सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील 3 तलाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले। आतापर्यंत एकूण 3 व्यक्ती नैसर्गिक आपत्ती कारणाने मयत असून एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध चालू आहे। यामध्ये नायगाव तालुक्यातील एक इसम, उमरी तालुक्यातील रेल्वे विभागातील कार्यरत एक रेल्वे स्टेशन अधीक्षक यांचा मृत्यू, किनवट तालुक्यात वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू तर किनवट येथील एक व्यक्ती बेपत्ता आहे। 72,275 क्युसेक विसर्ग सुरू आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे। माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माननीय खासदार रवींद्र चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, भाजप नेते एकनाथ दादा पवार यांनी लोहा तालुका आणि जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी केली। सर्वांना नमस्कार। मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या, नाले, ओढे, सर्व मेजर डॅम्स, मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे। माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं। आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे, ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील। त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली SDRFची टीम आहे, CRPFची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ऍक्टिव्हेट केलेली आहे। तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सद्यस्थितीमध्ये निजामसागरचा जो डिस्चार्ज आहे तो 2,20,000 वरून 1,67,000 केलाय, म्हणजे 53,000 कमी केलाय आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो जवळजवळ 5,30,000 पर्यंत वाढवलेला आहे। त्यामुळं अशी अपेक्षा आहे की 2-3 तासामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल। परंतु पुढचे 2-3 तास आपल्या नांदेडमध्ये पण अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळं आपण आपली खबरदारी नक्की घ्यावी आणि कुठली अडीअडचणीच्या काळात फ्लड कंट्रोल रूम आहे तिथं आपण संपर्क साधावा। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।